सत्ताधीशांना सुद्धा काही एक उद्दिष्ट असावं लागतं। नुसती सत्ताच हे उद्दिष्ट ठेवलं तर ती सत्ता दीर्घकाळ टिकत नाही। त्या सत्तेविरुद्ध लोक बंड वगैरे करू शकतात। म्हणून मुद्दा कुठे येतो सगळ्या याच्यामध्ये की तुम्ही सत्ता कशासाठी मिळवणार आहात। सर्वोच्च पोपनी असं ठरवलं की ख्रिश्चन युरोपियन लोकांनी बाहेर गेलं पाहिजे, बाहेरचे देश जिंकले पाहिजेत। व्यापार तर आलाच, पण मुख्य म्हणजे आपला धर्म वाढवला पाहिजे, धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे। म्हणून त्यानं सगळं जग वाटून दिलं की स्पेनच्या लोकांनी काय करायचं, पोर्तुगालच्या लोकांनी काय करायचं, कुठल्या देशात जाऊन त्यांच्यावरती सत्ता गाजवायची। असं हे फार व्यापक स्तरावरती धर्म आणि राजकारण यांची सांगड आहे। लक्षात घ्या, यांचं जुगाड आहे। ब्रिटिश पार्लमेंटनीच त्याला मान्यता दिली आणि ती मान्यता देण्याच्या मागे काय धोरण होतं माहिती ना, की हा नुसता धर्माचा मुद्दा नाही, त्यांनी धर्माच्या मुद्द्याला संस्कृतीचा मुद्दा केला की आपण युरोपियन लोक हे सुधारलेले आहोत आणि भारतातले लोक मागासलेले आहेत। मग आपण का सुधारलेले आहोत कल्चरली स्पीकिंग, आपली संस्कृती श्रेष्ठ का, तर ख्रिस्ती धर्म हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे। म्हणून भारतातल्या लोकांना सुसंस्कृत करायचं, सिव्हिलाइज करायचं, तर त्यांना ख्रिश्चनही केलं पाहिजे, अशी ती भूमिका आली। आणि म्हणून तिथे त्या काळामध्ये ख्रिस्ती करणं याचा अर्थ सिव्हिलाइज करणं, सुसंस्कृत करणं असा झाला। म्हणजे धर्मप्रसाराचा मुद्दा त्यांच्यामध्ये सुद्धा आला की या सत्तांच्या, या परकीय सत्तांच्या उद्दिष्ट पत्रिकेमध्ये आपापल्या धर्माचा प्रसार प्रचार हे एक महत्त्वाचं अंग होतं। ते हिंदूंच्या संस्कृतीमध्ये नव्हतं। हिंदूंनी कधीही म्हणजे संस्कृतीचा म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करावा आणि तो परत जबरदस्तीने करावा हे त्यांनी कधीही केलेलं नाही। सत्तेच्या संदर्भात जातीजातीमध्ये संघर्ष झाला, पण जातीजातीचा संघर्ष आणि धर्मामधला संघर्ष याच्यामध्ये फरक आहे धर्मांच्या मधला, की जेव्हा जातीजातीमध्ये संघर्ष होतो ना तेव्हा तो एका जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीत घेण्यासाठी होत नाही। आमची जात श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही आमच्या जातीमध्ये असं होत नाही, उलट कुठल्या जातीने सत्ता गाजवायची असा होतो। धर्माच्या बाबतीत तसं नाही। धर्माच्या बाबतीतला संघर्ष म्हणजे असा आहे की आमच्या धर्माचे लोक राज्य करणारच करणार, पण तुम्ही आमच्या धर्मात या। बरं, असंही करून समजा त्यांच्या धर्मात गेले कुणीतरी तर त्यांना सर्वोच्च स्थान मिळणार आहे का? नाही मिळणार। मोगल लोक आपलाच वंश श्रेष्ठ समजणार, म्हणजे व्यवहारामध्ये थेरोटिकली ते काही का म्हणणार। ख्रिश्चन लोकांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये एवढे लोक ख्रिस्ती झाले भारतामधले, त्यांच्यातले कोणाला काय व्हाईसरॉय वगैरे केले का? तर नाही केलेलं। लक्षात घ्या, हा फरक बेसिकली आपल्या भारतातल्या लोकांच्या संस्कृतीचा आणि परदेशातून आलेल्या लोकांच्या संस्कृतीमधला होता। त्यामुळे इथे धार्मिक संघर्ष हा सुद्धा होता। तो पोर्तुगीज वगैरे धर्मवेड्या लोकांच्या काळात तो जास्त उघड बटबटीत होता, ब्रिटिशांच्या काळामध्ये तो बटबटीत नव्हता। त्याला एक सोफिस्टिकेटेड स्वरूप दिलं होतं, त्याला धार्मिक न म्हणता ते सांस्कृतिक म्हणायचे। नमस्कार, सत्ता संवाद अर्थात मसलहते मसनदमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी सदानंद मोरे आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये जे राज्यांतर होत गेली खरं तर, राज्यांतर हा शब्द श्री चक्रधरांनी वापरलेला आहे। हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे। राज्यांतर, राष्ट्रांतर हे शब्द आपल्याला इतक्या जुन्या काळात सापडतात मराठी साहित्यामध्ये। तर यादव काळ, मग विविध प्रकारच्या इस्लामी सत्ता, मधल्या काळात महाराष्ट्राच्या बाहेर परंतु महाराष्ट्राशी संबंधित असणारं विजयनगरचं स्थानिक लोकांचं राज्य की ज्याच्याशी महाराष्ट्रातल्या लोकांचा संबंध खूप जवळनं होता। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, पुढे त्या स्वराज्याचा झालेला भारतभर झालेला विस्तार, नंतर त्याचा ब्रिटिशांनी घेतलेला घास आणि त्यांची सत्ता येणं, इथपर्यंत आपण हा प्रवास पाहिला। आता हा सगळा प्रवास पाहताना आपल्याला एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा। ती गोष्ट कोणती? की शेवटी सत्ता ग्रहण करणं, सत्ता आपल्या ताब्यात ठेवणं ही एक लोकांना आवडणारी गोष्ट असते। म्हणजे पुष्कळ वेळेला लोक काही लोकांचं वर्णन करताना इतरांचं सत्ता पिपासू वगैरे वगैरे म्हणतात, सत्तेची तहान असलेला असं म्हणतात। म्हणजे काहीही करून सत्ता मिळालीच पाहिजे अशाही प्रकारची भूमिका असणारे लोक असू शकतात, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। परंतु सत्ताधीशांना सुद्धा काही एक उद्दिष्ट असावं लागतं। नुसती सत्ताच हे उद्दिष्ट ठेवलं तर ती सत्ता दीर्घकाळ टिकत नाही, हे लक्षात घ्या। त्या सत्तेविरुद्ध लोक बंड वगैरे करू शकतात। म्हणून मुद्दा कुठे येतो सगळ्या याच्यामध्ये की तुम्ही सत्ता कशासाठी मिळवणार आहात, सत्तेच्या माध्यमातून तुम्ही काय साधणार आहात। आता एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की यादवांच्या काळामध्ये जे आक्रमण झालं इस्लामचं आणि नंतर मराठ्यांच्या काळामध्ये ब्रिटिशांचं, या दोघांचा विचार जर केला आपण तर दोघांचे धर्म
हे वेगळे होते. म्हणजे कोणत्या अर्थाने धर्म वेगळे होते की एकाचा धर्म इस्लाम, हे तर सरळच मुद्दा आहे. तर त्यातल्या दिल्लीची बादशाही असेल किंवा खाली दक्षिणेमधल्या 3 किंवा 5 सल्तनती असतात, त्या सगळ्यांच्या मधला एक समान धागा कोणता, तर त्यांचा धर्म इस्लाम. नंतर ब्रिटिश लोक आले, त्यांनी सत्ता गाजवली, त्यांचा धर्म ख्रिश्चन. आणि त्यांच्या अगोदर इथे जे आले होते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गोव्यामध्ये असं म्हणायला आपण, त्यांचा ही धर्म निश्चितपणे ख्रिश्चनच होता. फरक फक्त पंथाचा होता. कुणी त्याच्यामधला प्रोटेस्टंट होता, कुणी त्याच्यामधला कॅथोलिक होता. पण एक लक्षात घ्या की आत्ता आपल्याला ज्या पद्धतीने युरोपियन राष्ट्र दिसतात, वाटतात, तशी ती त्या काळात नव्हती. त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात युरोपात आणि मधल्या आशियाच्या वगैरे भागामध्ये ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झाला. प्रचंड म्हणजे अतिप्रचंड, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की धर्मयुद्ध ज्याला म्हणतो आपण, ज्यांना म्हणतो क्रुसेड्स, ती युद्ध झाली. आणि खरं तर सुरुवात कुठनं झाली माहिती आहे का? सुरुवात आपल्याला हे पाहायला पाहिजे की अरबांनी मुसलमान धर्म स्वीकारला आणि अरब हे दर्यावर्दी होते. अरब हे व्यापारी होते उत्तम तऱ्हेचे. आणि अरबांनी अगोदर ग्रीकांचं विज्ञान आत्मसात करून तंत्रामध्ये आणि विशेषतः हवामानशास्त्रामध्ये एक आघाडी घेतली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मुसलमान, विशेषतः अरब, हे ख्रिश्चनांच्या म्हणजे युरोपियन लोकांच्या पुढे होते. म्हणजे त्यांच्या धर्म संघर्षाच्या मागे हे कारण होतं. तर ते लक्षात आल्यानंतर त्यांच्या सर्वोच्च पोपनी असं ठरवलं की ख्रिश्चन युरोपियन लोकांनी, राष्ट्रांनी बाहेर गेलं पाहिजे, बाहेरचे देश जिंकले पाहिजेत. व्यापार तर आलाच, पण मुख्य म्हणजे आपला धर्म वाढवला पाहिजे, धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. म्हणून त्यानं हे सगळं जग वाटून दिलं की स्पेनच्या लोकांनी काय करायचं, पोर्तुगालच्या लोकांनी काय करायचं, कुठल्या देशात जाऊन त्यांच्यावरती सत्ता गाजवायची. असं हे फार व्यापक स्तरावरती धर्म आणि राजकारण यांची सांगड आहे. लक्षात घ्या, यांचं जुगाड आहे. हे माहिती असलं पाहिजे लोकांना, ते माहीत नसतं नेमकं. या स्पर्धेमध्ये इंग्लंड वगैरे देश नंतर उतरले. आधी पोर्तुगीज, स्पॅनिश आणि डच लोक होते. मग हळूहळू फ्रान्स आणि इंग्लंडच्या लोकांना जाग आली आणि तो संघर्ष वाढला. पण म्हणजे मुद्दा असा की अगोदर त्यांच्यावरती इस्लामचं जे वर्चस्व होत होतं त्याला त्यांनी शव द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मग ते त्यांना वळसा घालून इकडे येऊ शकले युरोपचे लोक. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज आहेत आणि मग इतर सत्ता या ठिकाणी. स्पॅनिश लोक इकडे आले नाही, कारण स्पॅनिश लोकांसाठी वेगळी भूमी पोपने आखून दिलेली होती. आता ते इथे आल्यानंतर त्यांचा पहिला संघर्ष कोणाचा झाला सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे इथल्या स्थानिक लोकांशी असणारच आहेत. पण स्थानिक लोक जे होते हिंदू, त्यांचं राज्य होतं एका अर्थाने काही ठिकाणी, म्हणजे दक्षिणेत तरी कमीत कमी होतं आणि उत्तरेत इस्लामचं राज्य होतं. त्यामुळे एकीकडे त्यांचा संघर्ष इथल्या स्थानिक सत्तांशी व्हायचा होता आणि दुसरीकडे केव्हा तरी इस्लामी सत्तांशी व्हायचा होता. पोर्तुगीजांचा संघर्ष समकालीन हिंदू सत्ता आणि समकालीन इस्लामी म्हणजे आदिलशाही सत्ता यांच्याशी सुद्धा झाला आणि त्याच्यात ते यशस्वी ठरले. आता त्यात त्यांचं ध्येय धोरण काय होतं, कशासाठी पाहिजे होती सत्ता, तर त्यांचं ध्येय धोरण हे डेफिनेटली धर्मप्रसार, मग ते इस्लामचे लोक असतील किंवा ख्रिश्चन असतील, विशेषतः अगोदर आलेले पोर्तुगीज लोक असतील. आणि ते त्यांनी केलं. कुठे बळाचा वापर केला, कुठे प्रलोभनाचा वापर केला. पोर्तुगीजांच्या कवरेच्या कथा वगैरे आपण ऐकत असतो वगैरे वगैरे वगैरे. तर मी काल ज्याचा उल्लेख केला ना, म्हणजे अगोदरच्या आपल्या एपिसोडमध्ये, की मैकावती म्हणजे माहीमचं जे एक राज्य होतं बिंब राजांचं, की ज्यांचा संबंध थेट यादवांशी कुठेतरी लावला जातो, तिथल्या लोकांच्यावरती अगोदर त्यांना मुसलमानांनी जिंकलं आणि मुसलमानांनी त्यांच्यावरती त्या सत्ताधाऱ्यांनी काही अत्याचार केले. मग पोर्तुगीज लोक आले, पोर्तुगीजांनी मुसलमान यांचा संघर्ष झाला, पोर्तुगीजांनी मुसलमानांचा पराभव केला. तर या लोकांना आनंद झाला सगळ्या, की अरे वा, आता बरं झालं, यांच्या जोखडातून आपण मुक्त झालो. पण काही दिवसांनी लक्षात आलं की पोर्तुगीज काही त्याच्यात कमी नाही पडत, असले तर जास्तच आहेत. असा हा धर्माचा संघर्ष सुरुवातीच्या काळामध्ये होता. आता नंतरच्या काळातील जे लोक आले ना आपल्याकडे, म्हणजे फ्रेंच असतील, डच असतील आणि इंग्रज असतील, ते मधल्या काळात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सोफिस्टिकेशन आलं होतं, विशेषतः ब्रिटिशांच्यामध्ये. कारण शेवटी सत्ता भारतावरती ब्रिटिशांची स्थापन झाली आणि ब्रिटिश मंडळी जी होती ना, म्हणजे इंग्रज लोक जे होते, त्यांनी इतक्या उघडपणे या ठिकाणी धर्मप्रसार करता कामा नये अशी भूमिका घेतली. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की कितीतरी दिवस मुंबईला इंग्रजांची सत्ता असताना सुद्धा ख्रिस्ती मिशनऱ्यांना, म्हणजे परकीय ख्रिस्ती मिशनऱ्यांना त्यांनी बंदी केली होती की आमच्याकडे येऊ नका, इथे आलात तर तुम्ही धर्मप्रचार करणार, स्थानिक लोकांच्या भावना दुखवणार आणि त्याचा परिणाम आमच्यावरती होणार, आमच्या सत्तेवरती होणार. असा तो उलट्या पद्धतीचा एक संघर्ष होत होता. पण शेवटी
ब्रिटिश पार्लमेंटनीच त्याला मान्यता दिली आणि ती मान्यता देण्याच्या मागे काय धोरण होतं माहिती ना, की हा नुसता धर्माचा मुद्दा नाही, त्यांनी धर्माच्या मुद्द्याला संस्कृतीचा मुद्दा केला, की आपण युरोपियन लोक हे सुधारलेले आहोत आणि भारतातले लोक मागासलेले आहेत. मग आपण का सुधारलेले आहोत? कल्चरली स्पीकिंग आपली संस्कृती श्रेष्ठ का? तर ख्रिस्ती धर्म हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणून भारतातल्या लोकांना सुसंस्कृत करायचं, सिव्हिलाइज करायचं, तर त्यांना ख्रिश्चनही केलं पाहिजे, अशी ती भूमिका आली. आणि म्हणून तिथे त्या काळामध्ये ख्रिस्ती करणं याचा अर्थ सिव्हिलाइज करणं, सुसंस्कृत करणं असा झाला. म्हणजे धर्मप्रसाराचा मुद्दा त्यांच्यामध्ये सुद्धा आला. इथे हा मुद्दा मला महत्त्वाचा सांगायचा आहे की या सत्तांच्या, या परकीय सत्तांच्या उद्दिष्ट पत्रिकेमध्ये आपापल्या धर्माचा प्रसार प्रचार हे एक महत्त्वाचं अंग होतं. ते हिंदूंच्या संस्कृतीमध्ये नव्हतं. हिंदूंनी कधीही म्हणजे संस्कृतीचा म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करावा आणि तो परत जबरदस्तीने करावा हे त्यांनी कधीही केलेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि याचं उत्तम उदाहरण जर कोणाचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी जर बेधडक भूमिका घेतली असती कोणती, की हिंदूंच्या वरती मुसलमान मंडळी अत्याचार करतायत, काही प्रमाणामध्ये काही प्रमाणात सक्तीचं धर्मांतर करतायत, विशेषतः औरंगजेबासारखे लोक जिझिया कर बसवतायत, तर तसंच आम्ही इथल्या परधर्मीय प्रजेच्या संदर्भात करू शकतो. पण महाराजांनी असं केलं नाही, कारण इथल्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही. सक्तीनं धर्मांतर करायचं वगैरे हे मुळात हिंदूंच्या मध्ये धर्मांतर करावं अशी एक अर्ज ज्याला म्हणतो आपण तीच नाही आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचे अत्याचार वगैरे केले नाही, सगळ्या धर्मांचा आदर केला. याबाबत अनेक कथा आहेत, त्याचं मी परत सांगत नाही. मग इथं संघर्ष कसा झाला नंतरच्या काळात, मी उल्लेख केला अगोदरच्या ह्याच्यात की सत्तेच्या संदर्भात जातीजातीमध्ये संघर्ष झाला. पण जातीजातीचा संघर्ष आणि धर्मामधला संघर्ष याच्यामध्ये फरक आहे. धर्मांच्या मधला तो काय फरक आहे? तो इतक्या महत्त्वाचा फरक आहे की जेव्हा जातीजातीमध्ये संघर्ष होतो ना, तेव्हा तो एका जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीत घेण्यासाठी होत नाही. आमची जात श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही आमच्या जातीमध्ये ह्याचं होत नाही. उलट कुठल्या जातीने सत्ता गाजवायची असा होतो. धर्माच्या बाबतीत तसं नाही. धर्माच्या बाबतीतला संघर्ष म्हणजे असा आहे की आमच्या धर्माचे लोक राज्य करणारच करणार, पण तुम्ही आमच्या धर्मात या. बरं, असंही करून समजा त्यांच्या धर्मात गेले कुणीतरी, तर त्यांना सर्वोच्च स्थान मिळणार आहे का? नाही मिळणार. मोगल लोक आपलाच वंशश्रेष्ठ समजणार. म्हणजे व्यवहारामध्ये भले थेरोटिकल ते काही का म्हणणार. ख्रिश्चन लोकांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये एवढे लोक ख्रिस्ती झाले भारतामधले, त्यांच्यातले कोणाला काय व्हाईसरॉय वगैरे केले का? तर नाही केलेलं. लक्षात घ्या, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे हा फरक बेसिकली आपल्या भारतातल्या लोकांच्या संस्कृतीचा आणि इथे परदेशातून आलेल्या लोकांच्या संस्कृतीमधला होता. त्यामुळे इथे धार्मिक संघर्ष हा सुद्धा होता. तो पोर्तुगीज वगैरे धर्मवेड्या लोकांच्या काळात तो जास्त उघड बटबटीत होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये तो बटबटीत नव्हता. त्याला एक सोफिस्टिकेटेड स्वरूप दिलं होतं. त्याला धार्मिक न म्हणता ते सांस्कृतिक म्हणायचे. आणि तुम्हाला सांगतो, ब्रिटिश काळामध्ये इथं एक ब्लू बुक आणि एक ब्राऊन बुक अशी दोन प्रकारची पुस्तकं प्रकाशित व्हायची. तर एक पुस्तकामध्ये मटेरियल प्रोग्रेस काय झाली भारताची ब्रिटिशांच्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या सत्तेखाली, आणि त्यांची स्पिरिच्युअल प्रोग्रेस काय झाली. मग त्या स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक अशा गोष्टींचा उल्लेख असायचा. असो, तर त्यांच्या काळामध्ये नक्कीच आपल्या काही सुधारणा झाल्या वगैरे, विशेषतः भौतिक स्तरावरती आपण नक्की म्हणू शकतो शिक्षणाचा प्रसार झाला. या गोष्टी खऱ्या आहेत. त्यांनी मग काय टेलिफोन आणले, रेल्वे आणले वगैरे वगैरे गोष्टी, या गोष्टी खऱ्या आहेत. इंडस्ट्री आणली. पण एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या ना, त्या काही भारतावरती उपकार करावेत, भारतातल्या लोकांचं भलं करावं हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट नव्हतं. ते जे काही घडलं भारताच्या बाबतीत चांगल्या गोष्टी, ते त्यांच्या मुख्य उद्दिष्टाचं बाय प्रोडक्ट होतं. लक्षात घ्या. रेल्वे त्यांनी आणली याचं कारण सरळ होतं की त्यांना त्यांच्या मालाची चढ उतार करायची होती, ने-आण करायची होती. बंदरापर्यंत कच्चा माल न्यायचा होता. बंदरामध्ये जहाजात आलेले त्यांचा पक्का माल देशभर फिरवायचा होता विक्रीसाठी. हा त्यांचा त्याच्यामध्ये उद्देश होता. आता त्याच्यात भारतीयांचा फायदा झाला की नाही? नक्की झाला, निश्चितपणे झाला. आणि ह्याचं बाकीत मार्क्सने 1857च्या बंडाच्या दरम्यान लिहिलेल्या लेखांमधनं केलेलं आहे की रेल्वेचा उपयोग भारतामधले जातीभेद कमी होण्यासाठी होईल आपोआप. कारण लोक जेव्हा रेल्वेत बसतील तेव्हा कोण कोणत्या जातीचा आहे कळणार नाही. त्याच्यामुळे सोहळं ओळं याला एक छेद बसेल. मार्क्सचाच युक्त पुढे टिळक करतायत कर्मठ ब्राह्मणांना उद्देशून की तुम्ही वेडे आहात का, तुम्ही सोडून द्या तुमच्या या गोष्टी. तुम्ही ज्या वेळेला बसता रेल्वेमध्ये तेव्हा तुम्हाला माहिती आहे का शेजारचा माणूस कोणत्या जातीचा आहे, हे टिळक सांगतात ब्राह्मणांना. तर फायदा हा झाला, नक्कीच झाला, आपण ते नाकारण्याचं कारण नाही. पण ब्रिटिशांचा उद्देश हा भारताचं शोषण करायचं आणि या शोषणातनं मिळणारा जो पैसा आहे ते त्यांचं भांडवल होतं आणि त्या भांडवलातून त्यांची औद्योगिक क्रांती पुढे गेली हे विसरता कामा नये, असा तो मुद्दा आहे. मग पहिल्यांदा कंपनी सरकार होतं. काल आपण पाहिलं की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली
निश्चितपणे पेशवाई मराठेशाही संपवली आणि मग पुढे भारतभर हळूहळू त्यांची पावलं पडली. राहिला होतं शीख म्हणजे पंजाबी लोकांचं रणजित सिंगाचं राज्य. ते रणजित सिंगाच्या नंतर त्यांनी नष्ट करून टाकलं आणि तिथे त्यांचं राज्य स्थापन झालं. म्हणजे शिखांचं राज्य झालं खरं, पण ते फार थोडा काळ टिकलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण बघतोच की ते भारतातनं बाहेर सुद्धा जाऊ शकले. भारतातनं ब्रह्मदेशामध्ये गेले, भारतातनं चीनमध्ये गेले, तिथे त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं आणि अशा पद्धतीने एक फार मोठं विशाल साम्राज्य ब्रिटिश लोकांचं झालं हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून ब्रिटिशांच्या मसनदीचा विस्तार हा जगभर होत गेला. आणि मग भारतात कसं झालं, अगोदर कंपनीचं सरकार होतं आणि मग पुढे त्या सरकारच्या माध्यमातून भारताचं नियंत्रण होतं, पण तरी कंपनीवरती अंतिमतः पार्लमेंटचा ब्रिटिश पार्लमेंटचा एक निश्चितपणे कंट्रोल म्हणतो आपण, तशा प्रकारचं नियंत्रण असायचं. मग कंपनीच्या विरुद्ध जर तुमच्या काही तक्रारी असतील तर ब्रिटिश पार्लमेंटपर्यंत जाऊन प्रिव्ही काउन्सिल वगैरे दाद मागता येत असे इत्यादी इत्यादी. पण शेवटी सगळे एकाच माळ्याचे मणी ना, त्यात कोण लहान कोणी मेरू म्हणी, कोणी लहान कोणी मोठा, ह्या गोष्टी वेगळ्या असतात. पुढे 1857 मध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्याने उठाव केला आणि तो उठाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य व्हिक्टोरिया राणींनी अधिकृतपणे ताब्यात घेतलं आणि आता भारत देश हा कंपनीचा नाही राहिलेला मालकीचा, तो एकूण ब्रिटिश सत्तेचा एक भाग झाला. मग त्यावेळेला भारताचं एकूण राजकीय रचना काय होती की भारत अंतिमतः त्यातलं कुणी सॉव्हरेन नव्हतं. ब्रिटिशांचा तो एक मांडलिक देश किंवा एक देश नव्हता. ठिकठिकाणचे जे राजे होते स्थानिक, त्यांचं राज्य संस्थान या नावाने, स्टेट या नावानं किंवा प्रिन्सेस या नावानं ब्रिटिशांनी राखलं. एवढ्या मोठ्या देशावरती सरळ सरळ राज्य करणं हे ब्रिटिशांना सुद्धा सोपं नव्हतं. एका अर्थाने त्यात ब्रिटिशांची सोय होती आणि स्थानिक प्रजेचा असंतोष फार वाढू नये हा त्याच्यामध्ये एक त्यांचा उद्देश होता. आणि मग तिथे आपल्याला असं दिसतं की ब्रिटिशांचं राज्य अधिकृतपणे स्थापन झालं आणि मग भारतामधला काही भाग हा थेट, त्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो, तिथं थेट ब्रिटिशांचं कंट्रोल आहे अशा प्रकारचा. आणि उर्वरित भाग जो संस्थानिकांचा भाग झाला. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लोक कुठे होते, महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उत्तरेत विशेषतः आपली संस्थानं स्थापन केली, त्यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला कल्पना आहे की मध्य प्रांतामध्ये होळकर आणि शिंदे होते, इकडे गुजरातमध्ये गायकवाड होते. तर त्यांची राज्ये, धारचे तो छोटा भाग होता पवारांचा, त्यांची संस्थानं ब्रिटिशांनी कायम ठेवली. नंतर ओरिसामध्ये जे राज्य होतं नागपूरकर भोसल्यांचं, ते मात्र खालसा केलं, तिथं ब्रिटिशांनी ते आपल्या ताब्यात घेतलं. म्हणजे आता हे जे लोक झाले की एकेकाळी ते खरोखर त्या अर्थाने मराठ्यांच्याच राज्याचा एक भाग असून ते त्यांच्या प्रदेशामध्ये राज्य करायचं, तसं आता राहिलं नाही. कारण मुख्य मराठा सत्ता राहिलीच नाही ना. सातारची गादी त्यांनी नष्ट करून टाकली आणि कोल्हापूरच्या गादीला त्यांनी एक संस्थानिकाचा दर्जा दिला. तर अशा प्रकारे मराठ्यांची मसनद ब्रिटिशांच्या काळामध्ये पूर्णपणे संपुष्टात आली असं आपण म्हणू शकतो. जे काही होतं ते डेकोरेटिव्ह असं असू शकतं. म्हणजे जसं कोल्हापूरचं संस्थान होतं, त्यांना सार्वभौम सत्ता असं म्हणता येत नाही, त्यांना ब्रिटिशांच्या अंकित राहायला लागायचं. अंतिम सत्ता राणी किंवा जो कोणी बादशाह असेल ब्रिटिशांचा तो होता. तर ही साधारणपणे परंपरा बराच काळ चालत राहिली. 57च्या नंतर तर लोकांना असं वाटलं की ब्रिटिशांचं राज्य आता कधीच संपुष्टात येणार नाही, इतके ते शक्तिशाली आहेत असं त्यांना वाटू लागलं. पण तरीसुद्धा हळूहळू महाराष्ट्रामध्ये आणि भारतात इतरत्र सुद्धा, विशेषतः बंगालमध्ये ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरोधामध्ये एक भावना, विचार निर्माण व्हायला लागला. आणि ती भावना किंवा तो विचार पूर्वीच्या सारखा नव्हता. पूर्वी काय असायचा विचार की पूर्वी राजा असायचा. आता त्यांच्या लक्षात आलं, या सगळ्या लोकांच्या इंग्रजी ज्ञानाबरोबर लक्षात घ्या, आणि ही गोष्ट बंगालमध्ये पहिल्यांदा घडली की ब्रिटिशांची राज्यव्यवस्था कशी आहे. मग ब्रिटिशांमध्ये राजा सार्वभौम नसतो, राणी सार्वभौम नसते, तर पार्लमेंट नावाची एक गोष्ट आहे, जर लोकशाही नावाची व्यवस्था आहे, तर तशा प्रकारची लोकशाही आपल्याकडे आली पाहिजे. अशा प्रकारची मांडणी इथले विचारवंत करायला लागले. बंगालचं आपण सोडून देऊ, महाराष्ट्रामध्ये ही मांडणी पहिल्यांदा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली. ते काय म्हणाले की आपण ब्रिटिशांच्याकडून त्यांची राज्यपद्धती शिकून घेऊ, त्यांचं लोकशाही तंत्र शिकून घेऊ, आणि मग त्यांना म्हणू आपण 100 वर्षांनी की आता आम्हाला एक आमचं पार्लमेंट द्या आणि तुम्ही निघून जा, आमचा कारभार आम्ही बघतो. तेव्हा महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये लोकशाही राज्यव्यवस्थेचा पहिल्यांदा उच्चार करणारा माणूस आणि मागणी करणारा माणूस हा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आहे. आणि मग आता हे काही शक्य नव्हतं, त्या प्रकारे त्यावेळेला स्वप्न होतं. शक्य काय होतं की विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जिथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, जिथे ब्रिटिशांच्याकडनं ज्ञान युरोपात काय चाललंय ते येऊ शकतं, तिथल्या लोकांनी
आपल्या शहराच्या मधल्या लोकांच्या संस्था बांधायच्या, म्हणजे बॉम्बे असोसिएशन उदाहरणार्थ, किंवा पुण्यामधली सार्वजनिक सभा, आणि त्या असोसिएशननी त्या संस्थांनी आपापसात विचारविनिमय करून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या. आपलं जे काही गाऱ्हाणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवायचं, अशी प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आणि ती अपरिहार्य होती. एकदा युरोपात काय चाललेलं आहे, ब्रिटनमध्ये काय चाललेलं आहे असं जेव्हा त्यांना कळालं तेव्हा तसं आमच्याकडे असू द्यात अशी मागणी ते करायला लागले. तर तिथून आपल्याकडच्या लोकशाहीची पायाभरणी झाली असं आपण म्हणू शकतो. आणि या पायाभरणीमध्ये बंगाल आणि महाराष्ट्र हे पुढे होते आणि त्यातनं कधीतरी हे होणं अपरिहार्य होतं की ही सत्ता जाणार आहे आणि पुढं आपली मसनत, पण ती मसनत राजेशाही असणार नाही तर ती लोकशाही असेल. हे साधारणपणे आपल्याला 19व्या शतकाच्या अखेरच्या काळात हे चित्र दिसून येतं. हे वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं ना तर सत्ता बदलणार होती निश्चितपणे, पण नुसती सत्ता बदलणार नव्हती तर सत्तेचं स्वरूपही बदलणार होतं. ज्याला आपण मसनद म्हणतो पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे गादी म्हणतो, राजाची गादी, सिंहासन, त्याच्याऐवजी आता लोकशाहीमध्ये खुर्ची येणार होती. त्यामुळे तो संघर्ष आता मसनदीचा, आपण अलंकारिक पद्धतीने तो शब्द कायम ठेवला, पण लोकशाहीमध्ये तो संघर्ष आता गादीचा न होता खुर्चीचा झाला. धन्यवाद. आज आपण ज्या निवडणुकांना सिद्ध झालेलो आहोत विधानसभेच्या, त्या निवडणुका आपल्या लोकशाही राज्य पद्धतीचा एक घटक आहे. त्यांच्यावरच लोकशाही अवलंबून असते. आता अशा प्रकारची राज्यव्यवस्था भारतामध्ये असली पाहिजे असं कधी वाटलं लोकांना? तेव्हा वाटलं तर पहिला उच्चार या प्रकारचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी साधारणपणे 1848 साली केला की ब्रिटिशांचं राज्य आहे, हळूहळू आपण ब्रिटिशांच्याकडनं त्यांच्या सगळ्या व्यवस्था शिकून घेऊ, पार्लमेंटरी डेमोक्रेसी शिकून घेऊ आणि त्यांना एक दिवस सांगू की आता आम्हाला सगळं समजतं, आम्ही ते करू शकतो, आम्हाला एक पार्लमेंट द्या आणि तुम्ही जा इथून. लोकहितवादीला विचारला असेल एखाद्याने की याला किती दिवस लागतील, त्यांनी 100 वर्षांची जजमेंट दिली होती आणि खरोखर त्यानंतर 100 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकशाही घेतली पार्लमेंटची. असे द्रष्टे लोक आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत.